विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की या सजीव सृष्टीमध्ये किंवा आपली जी काही सजीव सृष्टी आहे ती विविध घटकांपासून बनलेली आहे. तसेच काही या सजीव सृष्टीवर असलेले सजीव आणि जो काही मानव आहे यांचे शरीर कशापासून बनलेले असते? विविध पेशींपासून बनलेले असते. तर तुम्ही सांगू शकाल का मानवाच्या शरीरामध्ये किती प्रकारच्या पेशी असतात किंवा सजीवांमध्ये किती प्रकारच्या पेशी असतात? तर आज आपण पेशी व पेशी अंगके या घटकातील पेशी रचना हा उपघटक अभ्यासणार आहोत. पेशी रचना हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. यामध्ये आपल्याला वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांचा अभ्यास करायचा आहे. तर सर्वात प्रथम आधी आपल्याला काय करावं लागणार? वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांचं कंपॅरिझन करण्यासाठी दोन्हींचे आपण डायग्राम ड्रॉ करून घेऊ. पहिली वनस्पती पेशीची करते. मी इथे वनस्पती पेशीची डायग्राम ड्रॉ केलेली आहे. त्याला लेबलिंग करून घेऊया. ही आहे पेशी भेदभित्तिका, केंद्र, आंतरद्रव्यजनिका, पेशी पटल, पेशी द्रव्य, हे आहे हरित लौकिक, रिक्तिका,
झाली वनस्पती पेशीची आकृती. अशीच आपण प्राणी पेशीची पण काढून घेऊ. प्राणी पेशी प्राणी पेशीची पण आकृती मी इथे काढलेली आहे. त्याला आपण नावे देऊन घेऊया. ही आहे तंतुकलिका, आंतरद्रव्यजलिका, रिक्तिका, गोल्गी संकुल, पेशीद्रव्य, आणि आहे पेशीपटल. अशा पद्धतीने मी इथे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोन्हींच्या पण डायग्राम ड्रॉ केलेल्या आहे. आता आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? पेशी रचना. पेशी रचना किंवा पेशींचे कार्य बघण्यासाठी आपल्याला इथे प्रत्येक घटकाचा अभ्यास करावा लागेल. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी, आता यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला काय अभ्यासायचं? पेशी रचना. तर पेशीचे एकूण 3 भाग आहेत. पेशीचे एकूण 3 भाग आहेत. इथे जागा नाही, एका साईडला लिहिते. तर पहिला भाग आहे पेशी भित्तिका. पेशी भित्तिका आपण 1 बाय 1 याचा स्टडी करणार आहोत. पेशी भित्तिका. आता दोन्ही डायग्राम ऑब्झर्व केल्या असता तुम्हाला कशामध्ये पेशी भित्तिका दिसते आणि कशामध्ये दिसत नाही. दोन्ही प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी दोघांमध्ये पेशी भित्तिका आहे का? नाही. वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिका आहे आणि प्राणी पेशीमध्ये इथे तुम्हाला पेशी भित्तिका दिसत नाहीये. म्हणजे यावरून तुमच्या काय लक्षात येत आहे का? पेशी भित्तिका फक्त कोणामध्ये प्रेझेंट असते? वनस्पती पेशींमध्येच प्रेझेंट असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं इथं. आता पेशी भित्तिका म्हणजे काय? पेशी भित्तिकाची याच्यावरून तुम्हाला व्याख्या काय सांगता येईल? पेशी पटलाभोवती जे काही मजबूत आणि लवचिक आवरण आहे, कडेचं जे दिसतंय तुम्हाला, त्याला काय म्हणतो आपण? पेशी भित्तिका. पेशी भित्तिका ही कशाची बनलेली असते बघा? सेल्युलोज व पेप्टिन ह्या कार्बोदकांपासून ही पेशी भित्तिका बनलेली असते आणि आवश्यकतेनुसार लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन नावाची बहुवारिके याच्यामध्ये समाविष्ट होतात. आता ही जी काही वनस्पती पेशी किंवा पेशी भित्तिका आहे ती कोणाकोणामध्ये प्रेझेंट असते? वनस्पती पेशींमध्ये असते, तसेच शैवाल आणि कवक हे तुम्ही ऐकलेले असतं. यांच्यामध्ये देखील ही पेशी भित्तिका प्रेझेंट असते. नंतर दुसरा भाग आहे पेशी पटल. पेशींच्या भागातील दुसरा भाग आहे पेशी पटल. पेशी पटल म्हणजे काय? तर बघा, पेशी पटल हे वनस्पती पेशीत देखील प्रेझेंट असते आणि प्राणी पेशींमध्ये देखील प्रेझेंट असते. पेशी पटल कशाला म्हणायचंय? पेशीभोवती जे काही लवचिक आवरण आहे त्याला काय म्हणतो आपण? पेशी पटल असे म्हणतो. बघा, वनस्पती पेशीत आहे आणि प्राणी पेशी मध्ये देखील पेशी पटल आहे. आणि हे पेशी पटल काय काम करतं? बाह्य आवरणापासून पेशीचं बाह्य परिवरणापासून पेशीला वेगळे ठेवण्याचे काम हे पेशी पटल करीत असते. आता बघा, पेशी पटलला दुसरा शब्द काय? प्रद्रव्य पटल असेही म्हणतात आणि निवडक्षम पारपटल असेही म्हणतात. तुम्हाला लक्षात ठेवायचंय की पेशी पटलाला निवडक्षम पारपटल असे का म्हणतो आपण? तर बघा, निवडक्षम पारपटल असे का म्हणतो? तर हे जे काही पेशी पटल आहे, हे जे काही पेशी पटल आहे ते काय करतं? काही पदार्थांना
ये जा करण्यास प्रवेश देतं आणि काही टाकाऊ पदार्थांना ते काय करतं किंवा काही पदार्थांना तो काय करतो अटकाव करतो येण्यासाठी. काहींना प्रवेश देतो आणि काहींना अटकाव करतो, म्हणून त्याला काय म्हणायचंय निवडक्षम पारपटल असं म्हणायचंय. आता मी तुम्हाला सांगितलं काही गोष्टींना तो प्रवेश देतोय आणि काहींना काय करतोय अटकाव करतोय. मग कोणाला तो प्रवेश देतो. आता बाह्य आवरणात असे जे काही पाणी, क्षार, ऑक्सिजन हे जे काही लहान रेणू आहे त्यांना पेशी पटल हा प्रवेश देतो, कारण ते काय पेशी रचनेसाठी आवश्यक गोष्टी आहेत. आणि कार्बन डायऑक्साईड हे पेशी पटलामधून बाहेर टाकण्याचं काम हे पेशी पटल करत असतं. त्यामुळे पेशी पटलाला आपण निवडक्षम पारपटल असेही म्हणतो. आता बघा पेशी पटलामध्ये किंवा पेशीमध्ये काही क्रिया होत असतात. आता ह्या क्रिया करण्यासाठी काय ऊर्जेची गरज असते. म्हणजे बघा काही क्रिया अशा पण आहे की त्यांना ऊर्जेची गरज आहे आणि काही क्रिया अशा आहेत की त्यांना ऊर्जेची गरज नाही. मग अशा कोणत्या क्रिया आहेत की त्यांना पेशींची ऊर्जा वापरून ती क्रिया करावी लागते. बघा अशा दोन क्रिया आहेत. एक आहे पेशी भक्षण आणि दुसरी आहे पेशी उत्सर्जन. ह्या दोन क्रिया करण्यासाठी आपल्याला काय ऊर्जा आवश्यक असते किंवा पेशींमध्ये ऊर्जा असणे गरजेचे आहे. आता पेशीय भक्षण म्हणजे काय नावातच आहे तुम्हाला सांगता येईल. जे काही अन्न किंवा इतर पदार्थ यामध्ये काय केले जातात गिळंकृत केले जातात. वनस्पती पेशी मध्ये देखील आणि प्राणी पेशीमध्ये देखील, म्हणजे जे काही आवश्यक असलेले पदार्थ आहे ते काय गिळंकृत केले जातात, त्याला पेशीय भक्षण म्हणतात. त्यासाठी ऊर्जा आवश्यक असते. आणि दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला पेशी उत्सर्जन याच्यामध्ये काय केले जातात जे काही टाकाऊ पदार्थ आहे कार्बन डायऑक्साईड सारखी ती काय केले जातात बाहेर टाकली जातात, त्याला पेशीय उत्सर्जन असे म्हणतात. यांना ह्या दोन्ही क्रिया करण्यासाठी काय पेशींना ऊर्जेची गरज असते. आता बघा अशा कोणत्या क्रिया आहेत का ज्यांना पेशींमध्ये ऊर्जा नसते तरी त्या क्रिया होणार आहे. अशा आहे विसरण आणि परासरण. आता विसरण म्हणजे काय ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ह्या रेणूंचे काय देवाणघेवाण. म्हणजे काय ऑक्सिजन काय येतो वनस्पती आत घेतात आणि कार्बन डायऑक्साईड काय करतात बाहेर सोडतात. यांची काय देवाणघेवाण होतं याला काय म्हणायचंय विसरण. आणि ह्या क्रियेला कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेची गरज नाही. त्यानंतर दुसरं काय सांगितलं परासरण म्हणजे काय जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे जो काही प्रवास होतो त्याला काय म्हणायचंय परासरण. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे जो काही प्रवास होतोय त्याला काय म्हणायचंय परासरण. अशा मी तुम्हाला पेशी पटलामधील ज्या काही क्रिया घडताय पेशी पटलामार्फत त्या मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजलाय पेशी पटलाची काय कार्य आहे. पेशी पटल प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी दोघांमध्ये ही प्रेझेंट आहे. त्यानंतर पेशीचा तिसरा भाग आहे पेशी द्रव्य. पेशींच्या भागातील तिसरा भाग आहे पेशी द्रव्य. आता हे बघा पेशी द्रव्य तुम्हाला वनस्पती पेशीमध्ये देखील आढळून येईल आणि प्राणी पेशीमध्ये देखील आढळून येईल. आता पेशी द्रव्याची या आकृतीवरून तुम्हाला काय व्याख्या सांगता येईल की पेशी पटल कुठे पेशी पटल हे जे काही पेशी पटल आहे पेशी पटल आणि केंद्रक यामधला जो काही तरल पदार्थ आहे त्याला काय म्हणायचंय पेशी द्रव्य. इथे बघा पेशी पटल इथे आहे पेशी पटल आणि केंद्रक यामध्ये जो काही तरल पदार्थ आहे त्याला काय म्हणायचंय पेशी द्रव्य. आणि पेशी द्रव्य हा अतिशय चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करत असतो. लक्षात ठेवायचंय कोणताही चिकट पदार्थ पेशी द्रव्य हा एक चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करत असतो. आणि पेशी द्रव्य अतिशय उपयुक्त माध्यम आहे कशासाठी तर ज्या काही रासायनिक अभिक्रिया घडून येतात. रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशी द्रव्य हे अतिशय उपयुक्त असं माध्यम आहे. त्याचप्रमाणे बघा पेशी द्रव्यात अजून काय पेशी द्रव्य चिकट का बरं असते मी तुम्हाला सांगितलं आता. तर पेशी द्रव्यामध्ये अमिनो आम्ले जीवनसत्वे आणि ग्लुकोज यांचा साठा केला जातो. त्यामुळे पेशी द्रव्य कसं असतं चिकट असतं. अजून तुम्हाला काय सांगता येईल पेशी द्रव्याबद्दल बघा वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोघांमध्ये जर कंपॅरिझन करायचं ठरवलं तर वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका ही काय केंद्रस्थानी आहे आणि रिक्तिका
केंद्रस्थानी असल्यामुळे जे काही पेशी द्रव्य आहे ते काय कडेला लोटलं जात आहे. वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका केंद्रस्थानी असल्यामुळे पेशी द्रव्य कडेला लोटलं जात आहे. मग ह्या दोघांचं जर कंपॅरिझन केलं वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी तर वनस्पती पेशीपेक्षा प्राणी पेशीमध्ये पेशी द्रव्य हे अतिशय दाट असते आणि कणयुक्त असते. अशा प्रकारे मी तुम्हाला पेशी भित्तिका, पेशी पटल आणि पेशी द्रव्य ह्या तिन्ही भाग समजावून सांगितले. अशा प्रकारे आपण आज पेशी व पेशी अंगके ह्या घटकातील पेशी रचना हा उपघटक अभ्यासला आहे. आणि तुम्हाला लक्षात आले असेल वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांमध्ये पेशींचं कार्य कशा रीतीने चालते. त्यात आपण काय पाहिले फक्त पेशीचे हे तीन भाग पाहिले, पेशी भित्तिका, पेशी पटल आणि पेशी द्रव्य. यावर मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारते. बघा इथं 3 प्रश्न दिलेले आहे. रिकाम्या जागा भरा. पेशी पटलाला टिंबटिंब पारपटल असेही म्हणतात. काय म्हणतात? निवडक्षम पारपटल. सांगितलं होतं निवडक्षम पारपटल कशाला का म्हणतो आपण त्याला? कारण तो काय करतो, काही पदार्थांना येण्यासाठी प्रवेश देतो आणि काही टाकाऊ पदार्थ बाहेरही टाकतो. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? पेशी पटलाला निवडक्षम पारपटल असेही म्हणतात. त्यानंतर दुसरी काय? टिंबटिंब हा चिकट पदार्थ असून सतत हालचाल करत असतो. कोणता आहे? पेशी द्रव्य. पेशी द्रव्य हा चिकट पदार्थ असून सतत हालचाल करत असतो. आणि तिसरा प्रश्न आहे पेशी भित्तिका टिंबटिंब या पेशीत आढळते. तुम्ही जर दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल पेशी भित्तिका ही वनस्पती या पेशीत आढळते, ती प्राणी पेशीत आढळत नाही. स्वाध्यायाचा प्रश्न लिहून घ्यायचाय. वनस्पती पेशी व प्राणी पेशी यातील फरक स्पष्ट करा.